हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त अशी छोलेची भाजी बनवलेली आहे. इथे बघा मस्त चमचमीत छोले मसाला कसं करायचं ते पाहणार आहे. आपण हा गावरान पद्धतीने एकदम साध्या सोप्या पद्धतीने छोले मसाला बनवलेला आहे. एकदम छान भाजी झालेली आहे. नक्की करून बघा. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे बघा मी पाव किलो छोले छान असे रात्रभर भिजवून घेतलेले आहेत. मी त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. आता हे आपण भिजत घालणार आहे. त्यासाठी मी कुकरमध्ये हे छोले काढून घेते. इथे बघू शकताय मी कुकरमध्ये छोले काढून घेते आणि त्यासाठी आपण शिजण्यासाठी पाणी घालून घ्यायचं. छोलेच्या वरपर्यंत पाणी घालायचं. बघा इथे मी वरपर्यंत पाणी घातलेलं आहे, मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी हळद घालायची आणि छान असे 4 ते 5 शिट्ट्या देऊन मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचे. इथे मी मीडियम फ्लेमवर याच्या 4 ते 5 याच्या शिट्ट्या करून घेणार आहे. आता कुकर आपला होतोय तोवर आपण इथे मसाला बनवून घेऊया. मसाल्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे, 2 ते 3 मीडियम साईजचे टोमॅटो, 2 हिरवी मिरची, इथे 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, असं हे मी वाटण करून घेणार आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही वेगवेगळं वाटण करून घ्या. टोमॅटो आणि कांदा आणि तुम्हाला हवं तर हे तुम्ही वाटायच्या आधी भाजून घेऊ शकता. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे मी बिना पाणी घालता वाटण बनवून घेतलेलं आहे. तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही पाणी घाला. हे छान वाटण तयार झालेलं आहे. इथे बघा 4 ते 5 शिट्ट्या होऊन आपले इथे छोले आपले छान असे शिजलेले आहेत. बघू शकता मी दाखवते. एकदम 4 ते 5 शिट्ट्यात छान शिजले जातात. बघा मी छोले भिजवताना मीठ घातलं होतं त्यामध्ये छान, त्यामुळे भिजताना असं मीठ घातलं की छान शिजतात. आता यातले थोडेसे शिजलेले छोले मी काढून घेते. आपण मॅश करून नंतर भाजीमध्ये घालायचे म्हणजे भाजी दाटसर छान तयार होते. ते बघू शकता भाजी आपण तयार करणार आहे. त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 पळी तेल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत. जिरे आपले चांगले फुललेले आहेत. त्यामध्ये खडे मसाले घालणार आहे. त्यामध्ये 1 दालचिनी, 3 ते 4 लवंग, 3 ते 4 काळी मिरी आणि तमालपत्र घातलेले आहे 2 ते 3. हे छान 5 ते 10 सेकंद परतून घ्यायचे. त्यानंतर लाल कश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे. घरगुती आपलं लाल तिखट मी घातलेलं आहे 1 चमचा. तुम्हाला हवं ते मसाले घाला आणि तुमच्या आवडीनुसार घाला, कमी जास्त करू शकता. आता हे छान असं तेलामध्ये सुरुवातीला परतून घ्यायचं आणि त्यामध्ये वाटण घालायचं म्हणजे छान असं आपल्या इथे भाजीला कलर छान येतो. आता हे वाटण आपण कच्चंच इथे वाटण करून घेतलेलं आहे. त्यामुळे इथे बघू शकताय मी छान तेल सुटेपर्यंत हे झाकण ठेवून छान याला शिजवून घेतलेलं आहे. इथे बघू शकताय हे याला छान असं तेल सुटलेलं आहे. आपलं वाटण चांगलं परतून घेतलेलं आहे. असं वाटण कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं म्हणजे भाजीला चव छान लागते. इथे बघा आपलं हे छान परतलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा इथे मी धनेपूड घातलेले आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले घाला. इथे हे मसाले पण आपण छान इथे मिक्स करून याला चांगलं 2-3 मिनटं परतून घेणार आहे. या पद्धतीने हे मसाले आपण चांगले परतून घ्यायचे. इथे बघा मसाले मी चांगले परतून घेतलेले आहेत. आता हे मसाले आपण छान असे परतून घेतल्यानंतर यामध्ये थोडंसं मी पाणी घातलेलं आहे. जे आपण छोल्यामधलं छोले शिजवलेले आहेत ते पाणी घातलेलं आहे आणि चांगलं 2-3 मिनटं हे पण शिजवून घेतलेले आहेत मसाले. आता हे आपला मसाला चांगला भाजलेला आहे, छान शिजलेला आहे. आता याच्यामध्ये आपण शिजलेले छोले घालून घ्यायचे. इथे मी छोले सगळे घालून घेते. त्यातलं पाणी पण सगळं घातलेलं आहे. छान अशी आपण दाटसर, जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही अशी भाजी बनवणार आहे. आपण छोले बघा इथे घातलेले आहे. त्यानंतर थोडंसं मी गरम पाणी पण घातलेलं आहे. जसं घट्ट पातळ भाजी बनवायचे तसं तुम्ही यामध्ये पाणी घाला आणि जे छोले आपण बाजूला काढले होते ते मॅश करून असे मी मिक्स करून यामध्ये घालते म्हणजे भाजी छान दाटसर होते आणि मिळून येते आणि चवीला छान लागते. यामध्ये बघा हे छोले मी मॅश करून घातलेले आहेत. आपण छोले शिजताना मीठ घातलं होतं. मीठ तुम्ही चेक करून घालू शकता. यामध्ये बघा या पद्धतीने मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान असं अर्धवट झाकण ठेवून हे छोले आपल्याला मसाल्यांसोबत 7 ते 8 मिनटं शिजवून घ्यायचे आहेत. यामध्ये बघा झाकण ठेवून मी
हे छोले मी 7 ते 8 मिनटं चांगले 10 मिनटं शिजवून घेतलेले आहेत. चवीनुसार थोडंसं मीठ पण मी घालून घेतलेलं आहे. यामध्ये छान अशी छोलेची भाजी, चमचमीत छोले मसाला आपला तयार झालेला आहे. तुम्ही या पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने चविष्ट होणारे छोले मसाल्याची भाजी नक्की बनवून बघा. सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. छान भाजी आपली तयार झालेली आहे. मी सर्व करते बघा. एकदम दाटसर छान भाजी तयार झालेली आहे. तुम्ही ही चपातीबरोबर, भाताबरोबर, पुरीसोबत कशासोबतही खाऊ शकता. भटुरेसोबत मस्त लागते. नक्की करून बघा. साध्या सोप्या पद्धतीने तेवढीच चविष्ट, चमचमीत आणि झणझणीत भाजी आपली छान तयार झालेली आहे. तुम्हाला बघून कळत असेल. नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.